अंमली पदार्थ मोहिमेअंतर्गत पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या आदेशानंतर सांगली जिल्ह्यात धडक मोहीम सुरू आहे। त्यानुसार विट्यात एमडी ड्रग्ज नशेच्या इंजेक्शन बरोबर आता नागेवाडी परिसरात गांजाची झाडे लावली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे। नागेवाडी येथील राजू श्रीरंग मदने या युवकाने राहत्या घराच्या बाजूला लागवड केलेली 10 किलो गांजा जप्त केला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी दिली आहे। विटा पोलीस ठाणे हद्दीमधील अंमली पदार्थ विरोधी विशेष मोहिमेअंतर्गत पेट्रोलिंग करत असताना पोलीस कॉन्स्टेबल अशोक रणदिवे यांना नागेवाडी येथील राजू श्रीरंग मदने यांनी त्याच्या राहत्या घराच्या बाजूला गांजाच्या झाडांची लागवड केली असल्याची टीप मिळाली होती। त्यानुसार विटा पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता राजू मदने यांनी त्याच्या राहत्या घराच्या बाजूला गांजाची लागवड केली असल्याचे दिसून आलं। त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील आणि पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांच्या आदेशानंतर विटा पोलिसांनी राजू मदने याच्या घराच्या बाजूला पाहणी करून झडती घेतली असता मदने याच्या घराच्या बाजूला लहान मोठ्या आकाराची तब्बल 10 किलो वजनाची गांजाची झाडे आढळली। त्यानंतर विटा पोलिसांनी 10 किलो गांजाची झाडे जप्त केले। त्यानुसार विटा पोलिसांनी तब्बल 10 किलो वजनाची गांजाची झाडे जप्त केली। पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी नागरिकांना अशा प्रकारे अवैध अंमली पदार्थ गांजा इत्यादी विक्री, साठा आणि लागवड करणाऱ्यांची माहिती मिळाल्यास तातडीने पोलिसांना कळवावं असं आवाहन केलं।